रणजित भाया आम्ही ह्याच्या आधी पण बाकीचं म्हणजे दादांनाही आम्ही फोन करत होतो, दादा पण फॉलोअप घेत होते, विकासाच्या बाबतीत सगळं होतं. पण रणजित भाई एकमेव असे नेते आहेत की ती पुढच्या अधिकाऱ्याला कॉन्फरन्सवर घेतात. आता अभिजित पाटलांना 3500 दर दिला, कोण दिला देऊ द्या की. हे आता झालं आमचं आता किती दिवसापासून आम्हाला चालू आहे. रोज जेवल्यानं सांगायचं का एक दिवशी जेवलं सांगायचं. परत ऊसाचा प्रश्न सगळ्यांचा विठ्ठल ज्या वेळेला बंद होता त्यावेळेला या भागातला ऊसाचा प्रश्न अवघड झाला लोकांचा, शेतकऱ्यांचा. त्यावेळेला दादांमार्फतनं ऊस गेला सगळ्यांचं, बिल 10व्या दिवशी जमा होतं. आता ते तवा जमा जा विठ्ठल बंद होता तेव्हा, आता विठ्ठल चालू केला 3500 रुपये दर दिला की उच्चांक एवढा जिल्ह्यात आहे कोणाचा नाही. पण आता ते पुढे राहतोय न राहतोय ना, लगेच वारं वाहतंय तसं वाहनं चुकीचं आहे ना. आमच्या गावात 70% मतदान बबनदादासनी होईल. बबनदादा शिंदेचं काम आहे. बबनदादा शिंदेचं सध्या वातावरण चांगलं आहे. दादागिरी 15 वर्ष झालं कार्यरत आहेत. आमचा पंढरपूर मतदारसंघ माड्याला जोडल्यापासून गेली 15 वर्ष आमच्या गावाला दादानी भरपूर निधी दिला आहे. प्रत्येक विभागाचा, प्रत्येक ह्याचा, रस्त्याचा प्रत्येक निधी दिलेला आहे. आणि गेली 15-20 वर्षाला आम्हाला उसाला पर्याय जेव्हा थांबला होता त्यावेळी दादानी गेली 15 वर्ष उसाला चांगला पर्याय दिलाय. 10 दिवसाला बिल दिले. आणि पहिल्यापासून आम्हाला सहकार्य केले, पडत्या काळात त्यांनी आम्हाला सांभाळायला आहे. त्यामुळे त्यांना कुठला आहे तुम्ही? आम्ही विठ्ठल सभासद आहे. आधी शिरपूरला होतो. 3500 रुपये दर दिला 3.5 केला आणि 4 जर केला तर बबनदादा आम्ही सोडणार नाही, कारण त्यांचा आमच्यावर उपकार बी तेवढा येतं आणि त्यांनी सहकार्य केलंय आम्हाला तेवढं. दादांनाच मतदान देणार आहे. दादा ह्यावेळेस रणजित भाई येतात. बरं बाया असू द्या, त्यांनी दोंडा उभा करू द्या, हो दगड ठेवू द्या, आम्ही त्याला मतदान करणार. दादाने जी कोण उभा करणार आहे ती दगड ठेवू द्या, दोंडा ठेवू द्या, त्यांनी उभा करेल त्याला आम्ही मतदान देणार आहे ना. ठेवलं तर देणार आहे. का बरं एवढं काय एवढं का म्हणजे कामच तेवढी केली ती ना. बबन दादा सारखं जमल का रणजित भाईला माणसं सांभाळून ठेवणं? हे का शेवटी कुंभाराने गाडगं घडवल तसं तो घडतो ना. मग दादा स्वतः घडलेत, हळूहळू रणजित भाई सुद्धा. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये. विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जातो आहे आणि तिथल्या एकंदरीतच मतदारांचा नक्की कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या मी माढा विधानसभा मतदारसंघात असलेल्या पंढरपूर तालुक्यात जे काही 42 गावे येतात त्या 42 गावातील अजनसोंड ह्या एका छोट्याशा गावामध्ये आहे. आणि खरं तर आता निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक जे काही दावेदार आहेत ते समोर येत आहेत. विद्यमान आमदार बबनदादा शिंदे आहेत, त्यांचे पुत्र रणजित शिंदे निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. त्यांच्या विरोधात म्हणून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आहेत. त्याचबरोबर शिवतेजसिंह मोहिते पाटील हे सुद्धा ही निवडणूक लढवतील अशा पद्धतीची चर्चा आहे. मिनल साठे आहेत, संजय कोकाटे आहेत, अनेक इच्छुक समोर येत आहेत. मात्र खरंच नागरिक काय विचार करतायत, मतदार काय विचार करतायत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण निवडणुकीच्या पूर्वी लोकांमध्ये जातो आणि एकंदरीतच काय लोक विचार करतायत हे मला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? मी प्रफुल्ल डुबल. प्रफुल्ल डुबल. किती मतदान आहे अजून सोडचं? वाटते 2300 ते 2400च्या आसपास मतदान आहे की टोटल सगळं. 2300 ते 2400. ह्याच्या पूर्वी आता लय विधानसभा झाल्या, कुणाला लीड जात होतं गावातनं? गावातून लीड जे होतं आपल्या माड्यासाठी ते बबनदादाला जास्त लीड जात होतं. आपल्या बबनदादाला जात होतं. आता बबनदादांच्या ऐवजी त्यांचा मुलगा रणजित शिंदे उभा राहणार आहे, तर विरोधात अभिजित पाटील आहेत, शिवतेजसिंह मोहिते पाटील आहेत. काय होईल ह्या वेळेस, काय होईल, कोणाला लीड द्यायला वाटतं? कसं आहे, प्रत्येक ठिकाणी बघितलं तर काम बोलतं. कुठला जर विषय झाला तरी प्रत्येक तुम्ही आमदारकीला घेतलं, खासदारकीला घेतलं तरी प्रत्येकाचा कामाचा विषय असतो. दादानी पहिल्यापासून आपल्या गावाकडे लक्ष चांगलं आहे. आपल्या गावाकडे म्हणण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघात सगळं लक्ष आहे व्यवस्थित. आणि रस्ते असतील, पाण्याच्या समस्या असतील, बाकी कोणतेही प्रश्न आम्ही घेऊन जाऊ द्या गावकरी, ते चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसादाने सोडवण्याचा 100% प्रयत्न त्यांनी केलेला आहे आजपर्यंत. आणि त्यांचा जो काय एक काय म्हणतो आपण, त्यांचा गावाकडे किंवा मतदारसंघाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. एक लोकप्रिय नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्यांचं काम पण तसं चांगलं आहे. त्यांचा जरी पुत्र जरी उतरले आता मैदानात तरी आम्ही 100% त्यांना सपोर्ट करणार आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे, लोकसभेचा निकाल लागला. लोकसभेच्या निकालात वेगळं गेलं वातावरण, म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजून गेलं. तुमचे दादा महायुतीमध्ये आहेत, तर आता कसं होणार? ह्या वेळेस सुद्धा महायुतीमधनं लढणार आहेत. रणजित भाईंनी कशातनं लढायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? आता रणजित भाई यांचं तर मी जसं सांगितलं तसं काम बोलतं बरोबर आहे. पण आता ज्वलंत प्रश्न तर मराठा आरक्षणाचा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्या प्रश्नावरती नक्की 100% आणि इथून पुढे प्रत्येक ठिकाणी त्यांनी सुद्धा शिवकार्यामध्ये असतील. इतर सगळ्या समाजाला धरून चालतात, असं काही विषय नाही एक ठराविक समाज म्हणून. मराठा समाजाच्या बाबतीत झालं तर त्यांचंही कार्य आहे.
6 जूनला रायगडला जाण्यासाठी बऱ्याचशा गाड्यांची सगळी व्यवस्था दादांनी केली होती. असं काय विरोध किंवा एखाद्या नाही, प्रत्येक महापुरुषांच्या जयंती असू द्या त्या ठिकाणी दादांचं कार्य असतंय. त्यामुळं फक्त इथं जर तोच प्रश्न घेऊन विषय असेल तर तो तसा होणार नाही. पण कार्यही बघितलं पाहिजे त्या पाठीमागचं. मग कार्यही त्यांचं आहे चांगलं, उत्कृष्टरित्या. हो, कार्य चांगलं आहे. ठीक. अजून काय लोक आपल्या सोबत आहेत, बघू त्यांच्या नक्की भूमिका काय आहेत. नमस्कार. नमस्ते. काय निवडणुका आले त्या? आजनसोंड गाव आहे तुमचं, बबन दादाला ह्या पूर्वी लीड जात होतं म्हणत आहेत. हा तुमच्या शेजारच्या गावचे देगावचे अभित पाटील पण मैदानात असणार आहेत. काय होईल आता ह्या वेळेस? शेजारच्या गावचा विषय जर घेतला तर आजपर्यंत शेजारच्या गावाला आमदार बबनदादांनी, आमचे नेते विकासप्रिय आमदार यांनी भरभरून दिलेला आहे. देगावला सुद्धा दिले, आजनसोंडला दिले. 42 गाव म्हणण्यापेक्षा माढा मतदारसंघातली जेवढी गावं आहे ती माढा विधानसभा त्या सगळ्यांना भरभरून दादांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं कुठल्या विकासाची उणीव म्हणून कुठल्या गावात शिल्लक राहिलेली नाही. आमच्या गावात आजनसोंड स्टॉपपासून आजनसोंडमध्ये येणारा रस्ता, आजनसोंडमधून बंधाऱ्यापर्यंत जाणारा रस्ता, परत आजनसोंडपासून बेटरगावमध्ये जाणारा रस्ता, ही झालेली काम आहे. ती आजनसोंड चोरमाळा रस्ता झालेलं काम आहे. गावांतर्गत बाकीची जी काय सुविधा असतील, हायमास असतील, ह्या तर गोष्टी चिल्लर आहे त्या. आणि विषय राहिला तर रणजित भाया आम्ही ह्याच्या आधी पण बाकीचं म्हणजे दादांनाही आम्ही फोन करत होतो, दादा पण फॉलोअप घेत होते, विकासाच्या बाबतीत सगळं होतं. पण रणजितभाई एकमेव असे नेते आहेत की ती पुढच्या अधिकाऱ्याला कॉन्फरन्सवर घेतात. एखाद्या समजा कार्यकर्त्याचा फोन आला, बाबा माझं असंही करायचं आहे भैया, ती करायचं आहे काम, तर त्या कार्यकर्त्याला त्या पुढच्या अधिकाऱ्याला कॉन्फरन्सवर घेतात. आणि कॉन्फरन्सवर घेणारा ही पहिला नेता आहे जेणेकरून असं काम करणारा, म्हणजे धडाडीचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळं रणजितभाईशिवाय दुसरं कोण आमदार होऊच शकत होऊ शकणार आहे कोण आमदार. राम राम. राम राम. नात का? हा, नात आहे. किती वर्षाची? ही आहे 2 वर्षाची. ड्युटी आहे? हा, सकाळ संध्याकाळ. हा, होय. काय आता आमदारकीचं कसं करायचं? आमदारकीचं काय आता बबन दादा. हा, बर. का बबन दादा बदलाय वाटत? बदला काय, आमचा प्रतिनिधी, आमच्या तालुक्याचा प्रतिनिधी आहे, आमच्या गावचा भाचा आहे. पुन्हा सगळं कार्य बी त्यांचं एकदम, कुणी बी कसं बी जाऊ द्या, लगेच त्याचं कुणाला अधिकाऱ्याला फोन लावून लगेच जाग्यालाच काम करते ते. काही मागू दे, आणखी काय पाहिजे मग दुसरं लोकांना. तुमच्या गावचे भाचे आहेत का बबन दादा? बघ, बरं, भाच्या महागाय म्हणा. मग सगळा इकडला भागच आमचा मतदारसंघच आहे आमचा, इकडला सगळा नदी जाडेला. आता हे तुमच्या पंढरपूर तालुक्यातले पण आहेत ना अभिजित पाटील? मग जवळ आहेत की तुमच्या? जवळ आहेत, पण आता ते आता पहिलं कार्य केलंही त्यांनी. लागलं तर लगेच जाता येते पलीकडे, जाय ते सगळं खरं आहे. मग पण दादांनी आमची कामं केली ती भरमसाठून. काय जाईल तेव्हा काय कुठलं महागारीच नाही. लगे कुठल्या अधिकाऱ्याला कुठलं काय म्हणलं का जाग्याला फोन लावला का, असं जाग्याला फोन लावून लगे काम तिथंच काम होतंय. होय. आता रणजित भाईला जमल का दादा सारखं? जमणार, काय करते, जमायला काय अवघड आहे. जमल. जनता पाठीमागे असलं सगळं जमतंय. जनता पाठीमाग आहे. हो, राम राम. बरं, नाव तर सांगा, सगळं जाऊ द्या. माझं काय बिभीषण गायना डबल. काय करता? काय नाही, ड्रायव्हर. कुठे कुठे जाता गाडी घेऊन? कुठे? सगळ्यात लांब कुठे गेला? सगळ्यात काय नाही, दामात, माडा, कारखाना, इटल, शिरपूर, ऊसावर आहे. होय. बर. आता आमदारकीला कसं करायचं? आमदारकी काय आमचं बबन दादा आहे ते. बबन दादा आहे तर आम्ही पार्टी सोडत नाही. बबन दादा पार्टीचा आहे. का बरं बबन दादाच काय बदलाव असं वाटत नाही का? आता 25 वर्ष झाली. काय चांगलं ही रोड ही केलेलं आहे तर ही समधी व्यवस्थित आहे. बर. काय अडचण नाही, कुठे बी जाऊ द्या, फोन केला गेला की या म्हणतात, येतं तर दादा हे तर आपलं समज करतं. गावात सुधारणा झाली त्या का? भरपूर झाले ते आमच्या गावात सुधारणा झाली त्या. ठीक आहे. अजून काय लोक आपल्या सोबत आहेत, बघू त्यांच्या काय भावना आहेत. बसलेत लोक इथं. आजनसोंड गाव आहे, साधारण 2300च्या आसपास मतदान आहे असं लोकांनी सांगितलंय. आणि काय नक्की भावना आहेत लोकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं? निवडणुकीचं बोलत असाल काय तर? निवडणुकीचं बोलताय ना? मग परपंचाच बोलताय होय? आम्ही जायला तिकडे निवडणुकीच्याच गप्पा चालू द्या. निवडणुकीचं तर आता होणारच आहे, आता इथून मोहरा निवडणुकीचं हे आहे नाही. हा, होणार. असं आहे. कसं होईल माड्यात आता? कसं व्हायचं आता? हो का, वर्षातनं 3 मोठ्या 4 वारी असते त्या. आषाढी, कार्तिकी, महावी आणि चैती. बरोबर. तर मोठी सगळ्यात वारी आषाढी वारी. बरोबर. मोठी त्या वारीत सगळं समटून असते. बरोबर. तसं आता आमच्या गावाला बबनदादांनी सगळं निधी दिलेला आहे, कामं केली ती. बर.
आणि ऊस गेला 10 दिवसाला बिल आहे बर आणि काय काय वेळेस काटा झाला इकडे बिल सुद्धा मिळतंय. कसं दवाखान्याला कोणाचं काय बाळात पण कुणाचं काय देणं घेणं काय दादा लगेच देते ते. तर त्यामुळं आमच्या गावात तर म्हणलं तर बबन दादालाच मतदान जास्त होणार. कारण सगळं रस्त्याला निधी दिला आहे. बर टॉप रस्ता, चोरमळीचा रस्ता, बिटरगाव रस्ता, काय तकडं डिपडाचा तसा रस्ता, सगळ्या रस्त्याला निधी दिले आहेत. देवीसाठी सदा मंडपला निधी दिला आहे. बर बरेच दादा इतकं कुणीच केलं नाही आता तुम्ही आणि कोण करणार मी ना. तसं आता दादानी काय करावं, त्यांच्या मुलाला जर तिकीट दिलं तर लय मोठं भारी चांगलं काम होणार आहे बघा. हा, कारण लोकांना सुद्धा हे आता उत्सुक आहे. दादाने जेवढं दिलंय त्याचं दाम दादाला मिळणारच आहे. आता तुम्ही म्हणताय दादानं 15 दिवसात बिल 10 दिवसात बिल देतात, काटा पेमेंट देतात. आता अभिजित पाटलानं 3500 दर दिला, कोण दिला काय? देऊ द्या की. हे आता झालं आमचं आता किती दिवसापासून आम्हाला चालू आहे. रोज जेवलेलं सांगायचं का एक दिवशी जेवलं सांगायचं. बर हा आता ती जेवढं देवदान दिलं तेवढं देऊ द्या की. त्यांना पुन्हा मिळणार संधी. आता सध्या संधी कशी आहे, ज्या दिवस जगलाय माणूस, ज्याची तब्येत चांगली आहे, त्याला आयुष्य मोठे मिळेल, ती माणूस काय म्हणणार आहे. ज्याचे खावा ज्याची वाजवा टाळी. आता अभिजित पाटील का रणजित भाई शिंदे? आम्ही दादा बबन दादा की जय. बबन दादा हा त्यांचं रणजित दादा दिले तर मग आमचं तर चांगलंच झालं. एक बरं आता दादाने त्यांना संधी द्यावा मुलाला. आता असं बदलू काय वाटत नाही का? कुणाला बदलाव माणसं सारखी असं काय वाटत नाही का तुम्हाला? मग ना दादा गेलं तर दादा मुलाला हाय बदलते. कोण म्हणतात असेल तर हाय बदलत आहे. मुलगा आहेत ना, म्हणजे एका घरात नाही. काम तसं दाम. बर अहो किती निधी दिलाय, किती कामं केली ती. कुणी बी जावा काय आलाय हा लगेच हॅलो चला ते आलाय मग त्याचं काय असलं आहे. हो बर 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 कुणाला पण दुसऱ्याला ह्याला नाही त्याला तसलं नाही चालत. एखाद्या मुलं की आपला दाल नाही त्यानं होते, तू सांगू नको, तुला काय पाहिजे ते घेऊन जा, ते करू दे. असा दादा स्वभाव मी स्वतः बघितलेला आहे. हा मी अनुभव घेतलेला, माझं जवळ 70 वय झालेला आहे. काय तसं दादानी आता मुलाला जर तिकीट दिलं सगळ्यांनी मिळून, पक्षाने म्हणा हे कुणी आता कुठल्याही पक्षात उभा राहते, कसं बी उभा राहत्या. 100% 65% मतदान आहे तुमच्या गावातलं चौकडलं. बर चौकडलं हां आज माझ्याकडून लिहून घ्या. 65% मतदानावर जादाच होईल. पण तो आम्ही माझ्या अंदाजाने मी जवळजवळ फिरतो, माझं गीत वाद सगळं आहे. अंदाज मी सांगतोय बघा, खोटं होणार नाही. पांडुरंग नगरीत आहे दादा. कसं आहे पांडुरंग कसा का माणूस आहे. पांडुरंगला कुणी बी चालते, या पाया पडा, काय द्यायची पांडुरंग देतोय. तसं दादाचा स्वभाव आहे. बर ठीक आहे ओके. अजून इथं काय? नमस्कार. काय दादाच मन लागले तुमच्या? आता म्हणजे दादांनी कामं तशी चांगली केलेली आहेत आणि गावाचा विकास दादांचा एवढा मोठा आहे त्यामुळं दादांनी सगळ्या निधी इथं दिलेले आहेत. त्यामुळं दादांना आम्हाला इच्छुक आहे. आणि आता लोकसभेला दादा निंबाळकरांचा प्रचार करत होते, बरोबर आहे? बरोबर आहे. निंबाळकर तर पडले की लीड गेलं इकडं मोहिते पाटलांना. हां ते आहे, परंतु आम्ही दादांच्या ह्याच्यावर बघून आम्ही हे केलेलं आहे ना. दादाने सांगितलं होतं तुम्हाला निंबाळकरला मतदान होय करा, तरी पण मोहिते पाटलाला लीड गेलं का नाही? गेलं. मग आता कसं करायचं विधानसभेला तसं झाल्यावर? विधानसभेला होणार नाही ना दादांचं, आणि दादांच्या मागे आम्ही जाणारच. आणि दादा हां लोकसभेला वेगळं होतं काय? नाही वेगळं सगळं बी नव्हतं, परंतु आम्ही जेवढं करायचं, पण इतरांनी काय गावाच्या आमच्या गावात तेवढं आम्ही केलेलं होतं. गाव करेल तिथं राव काय करेल, त्यामुळे आम्ही गावाने केलेलं होतं. होय काय तरुणाईचं मत इकडे माड्यात? आमदार बबनदादा शिंदे. बबनदादा शिंदे काय बबनदादा? आता ही तिसऱ्यांदा डांबरीकरण दादा आल्यापासून तिसऱ्यांदा तिरे मार्गे तर झालायच दादांमुळं, पण हे सुद्धा हा अजून सोंड ते स्टॉप हा. परत ऊसाचा प्रश्न सगळ्यांचा विठ्ठल ज्या वेळेला बंद होता त्यावेळेला या भागातला ऊसाचा प्रश्न अवघड झाला लोकांचा, शेतकऱ्यांचा. त्यावेळेला दादांमार्फतनं ऊस गेला, सगळ्यांचं बिल 10व्या दिवशी जमा होतं. आता ते तवा जमा विठ्ठल बंद होता तेव्हा, आता विठ्ठल चालू केला, 3,500 रुपये दर दिला की उच्चांकी एवढा जिल्ह्यात आहे कोणाचा नाही. पण आता ते पुढे राहतोय न राहतोय ना, लगेच वारं वाहतंय तसं वाहनं चुकीचं आहे ना. तालुक्यातला माणूस आहे 3,500 दर द्यायला आला, तुम्ही बबनदादाच म्हणताय तरी. अहो भारतातली माणसं जाऊन अमेरिकेत लागली स्थायिक व्हायला, आणि इथलं तालुक्याचा जिल्ह्याचा कुठे विषयच नाही ना. हा काय 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 म्हणताय तुम्ही? पंधरवाड्याच्या उसाला 3,500 रुपये दर दिलाय, त्याच्या पाठीमाग नाही पुढे बी नाही.
असं झालं. असं वाटतंय. अजून इथं आहेत बरेच जण, त्यांना बघू काय वाटतंय. तुम्ही बोला की, तुम्ही कधी बोलणार? बोलू की. मग काय नाव तुमचं? साहेबराव ज्ञानदेव सावंत, राहणार भीमनगर आजनसोड. शिक्षण 10वी पास आहे. 10वी पास आहे का होय. त्यावेळेस? हो. बर, आता कसं करायचं निवडणुकीचं? निवडणुकीच काय, बबनदादा नेतेच आहेत आमचे पहिल्यापासूनच. हे सगळे म्हणतात म्हणून मन लागला. नाही म्हणायचं काय प्रश्न आहे, रणजितदादा सुद्धा नेतेच आहेत आमचे. रणजित भाई सुद्धा हो नेतेच आहेत. हो. बर 3-4 वर्ष झाले आम्ही त्यांच्या सहवासातच आहेत रणजितदादाचे सुद्धा. बर, हो, काम करायला चांगले आहेत आमचे. काय चांगले आहेत. हो, कोणचं बी कसं काम करतात? कुठले बी काम जाऊ द्या. तुळजाभवानीचं मंदिर झालेलं आहे इथं, नरसिंहाचं मंदिर आता निधी दिला 15-5 मधनं. बर 25-5 कामं केलेली आहेत ती. बर, फ्लोअर ब्लॉक केलेलं आहेत, गणपती मंदिराला फ्लोअर ब्लॉक दिलेला आहे. ठेवले का नाही करायचं? नाही कामं जे काम सांगल ते केलेलंच आहे पहिल्यापासून. ते काम हो केलंच आहे. हो. ठीक आहे. हो नमस्कार. काय आजनसोडचा कौल? आजनसोडचा कौल विकासाला. विकास, विकास नावाचा कोण आहे उमेदवार? विकास नावाचा बबनदादा आहेत, पण रणजित भाईला बी काय अडचण नाही. बर, गावचा विकास आम्ही तुम्हाला सांगण्यापेक्षा जाऊन बघा. आता वस्तुस्थिती आहे इथं, देवीचं देऊळ झालं, इथं त्या गणपतीच्या मंदिराला ब्लॉक बसवले होतं. प्रथम तर मी मला ओळख सांगतो, मी प्रतिवादी नागरिक पतसंस्थेचे संचालक काळेगट पंढरपूर. आम्ही पहिल्यापासून आमच्या विषय आणि विकासाच्या मागे आम्ही सहकार्य करतोय. दादाला चांगल्या प्रकारे गावातनं सपोर्ट आहे. आता विठ्ठल परिवार म्हणून काळे नाही, सांगितलं अमित पाटलाला मतदान करा म्हणून. नाही होत नाही. ती काय आता इथं झाल्या पुढच्या बरोबर आम्ही गावचा विकास बघून मतदान करणार. नाही झालंच उद्या विठ्ठल परिवार म्हणून एक तर कसं करणार? नाही ती काय साहेब ऐकणार नाही. नाही ऐकायचा विषय नाही, पण आमच्या गावचा विकास केला ते विकासाच्या मागे आम्ही जाणार. एकच आहे मागं. हा ठीक आहे. अजून नमस्कार. कुठं आहे दौरा? काय घरी चाललोय. बर, गाव अजून परत आमदारची निवडणूक आली. कसं होईल तुमच्या गावातनं? आमच्या गावात 70% मतदान बबनदादासनी होईल. 70% एवढं? होय. कसं काय? कार्यच आहे ना दादाचं तसं. बर, लोकसभेला तर झालं नाही तसं. लोकसभेचा विषय वेगळा होता. बर, मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आहे परत. जरी असलं तरी दादांची काम आहे ना गावात. बर, दादांची काम आहे. काय मावशी आमचं नाव? कल्पना तातसवाडी. कल्पना. बर, ती लाडकी बहिणीचं माहित आहे का कसं चालू झालं? दादाने आम्हाला सहकार्य केलं. बर, आणि विकास चांगला केला गावासाठी. बर, सहकार्य चांगलं केलं. बर, तुम्ही काय करता? आम्ही घरकाम करता. बर, तुम्हाला गावात आता इकडे तिकडे जाताना तुम्हाला दिसते काय सेवा सुविधा आहे? सगळं रस्ता हे सगळं चांगलं आहे. रस्ता चांगला आहे. दुसऱ्या काय अडचणी येतात का तुम्हाला? नाही काय नाही, चांगलं. लाडकी बहिणीचं जे पैसे आले तर त्यामुळे तुम्ही खुश आहे का सरकार? सगळं खुश आहे आम्ही. खुश आहे. होय. यावेळेस मतदान आम्ही दादालाच करणार, नाहीतर भैया उभा राहील तर भैयांना करणार आहे. दुसऱ्या कोणाला नाही आम्ही दादांना करणार किंवा भैयांना देणार आहे. तसं करणार. ठीक आहे. अजून बघू काय लोक आपल्या सोबत आहेत तिथं, अजून काय लोक आहेत त्यांच्याशी बोलूया आणि काय नक्की. नमस्कार. काय आता माड्याचा पलीकडे सर मला बसू द्या. माड्यातनं बबनदादा शिंदेचं काम आहे. बबनदादा शिंदेचं सध्या वातावरण चांगलं आहे. दादा गेली 15 वर्ष झालं कार्यरत आहेत. आमचा पंढरपूर मतदारसंघ माड्याला जोडल्यापासून गेली 15 वर्ष आमच्या गावाला दादानी भरपूर निधी दिला आहे. प्रत्येक विभागाचा, प्रत्येक ह्याचा, रस्त्याचा प्रत्येक निधी दिलेला आहे. आणि गेली 15-20 वर्ष झाला आम्हाला उसाला पर्याय जेव्हा थांबला होता त्यावेळी दादानी गेली 15 वर्ष उसाला चांगला पर्याय दिला आहे. 10 दिवसाला बिल दिले, वेळच्या वेळेला ऊस नेला आहे, ऊसाचं नियोजन चांगलं केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी दादा फोनवर जनता दरबार आहे. तुमच्या कुठल्याही कामाची शंका माड्यापर्यंत जावं लागत नाही, करावं लागत नाही. स्थानिक फोनवर 10 मिनिटात तुमच्या शंकेचं निरीक्षण किंवा काम होणार. अशी अडचण आहे किंवा कुणाला नेऊन भेटावं लागते किंवा शिफारस करावं लागते असं काहीसुद्धा नाही. स्थानिक उदाहरण, एखादी अडचण आली, डेपू जळला आहे म्हणलं 10-15 मिनिटात फॉलोअप घेऊन आमचा डेपू जळलेला जोडला जातोय. त्यामुळे दादाचं कार्य चांगलं आहे. ऊसाचं म्हणताय अमित पाटलांना 3,500 रुपये दर दिला की दिल्यानंतर आणि गाळापून दर घेतल्यानंतरचा विषय वेगळा आहे. आज 15 वर्ष दादाने आम्हाला दर दिलाय. आता डिक्लेअर कुठं दिला 3,500? 3,500 चालू वर्षी डिक्लेअर केलाय. ती घेतल्यानंतर लोकांची समाधानी होणार ही विषय उद्याच आहे. आश्वासित विषय वेगळा. इथून मागे 15 वर्षात आम्ही खुश आहे. ती आश्वासन आहे, घेतल्यानंतरचा विषय आहे. बबनदादांनी पण डिक्लेअर करावं काय 3,500 रुपये? ते आता सगळं कारखानदारीच्या नियमानुसार डिक्लेअर दर करतील. पण कसं आहे, आश्वासन देणं आणि घेणं ह्यात अंतर फरक आहे ना. कारण का राजकारणात सध्या वातावरण निर्मिती करता काही बोललं जातंय.
घोषित करणं आणि घेणं ह्यात बऱ्यापैकी अंतर आहे. अंतर वाटतं तुम्हाला? अंतर आहे. मोहिते पाटील पण इच्छुक आहेत, त्यांनी काय करावं? मोहिते पाटील इच्छुक असला त्यांचा वैयक्तिक विषय झाला, पण आमच्या दादाच्या कामावर अजून सोंडगाव 60-70% दादाच्या पाठीमागे राहणार. दादाच्या विकासावर 60-70%. 60%. ठीक आहे. अजून काही तर लोक आहेत त्यांना तुम्ही बोला की त्यांच्याकडे जातो. नाव सांगा. प्रसाद गाडगे, प्रसाद उत्तम गाडगे. हीच हा. अजून सोडून गाडी आहेत. हा गाडगे डुबल शिरगिरे कदम. बरं. 4 जण नाव नाही लेंडवे बरेच आहेत घ्यायचे. काय आता कसं होईल लोकसभेला? लोकसभा नाही विधानसभा आहे. लोकसभेला झालं, आता विधानसभेला काय बबनदादा रणजित भाई हे रणजित भाई योग्यच उमेदवार आहेत. दाराच्या बाबतीत असेल एखाद्या वेळेस आता तुमचं कसं होतंय डिरीच्या पगारी लांबते त्या 1 ते 10चा मस्टर राहतो डिरीचा, त्या 17-18 तारखेला पगार होते त्या. पण बबनदादाच्या 1 ते 10च्या मस्टरचं बिल 12-13 तारखेला बिल जमा होतं. इतकं फास्टमध्ये असं महाराष्ट्रात कुठलाच कारखाना नाही. इतकेपर्यंत त्यांची कामं भरपूर आहेत. बाकी बांधाऱ्याची दारं असतील, म्हणजे भरपूर आम्हाला त्यांनी सहकार्य गाववाल्याला केलेलं आहे. आता बबन दादा रणजित भैया हे महायुतीत आहेत. हा असू द्या सरकार असू द्या. तर महायुती सरकारकडे तुम्ही कसं बघताय? महाविकास आघाडी आधी 2.5 वर्ष, नंतर महायुती 2.5 वर्ष. नाही, महायुती सरकारनं चांगलंच काम केलेलं आहे. बरं. आता त्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल किंवा लाईट बिलाचं असेल, आता 7.5 HP पर्यंत त्यांनी लाईट बिल पूर्ण माफच केलेत. बरीच कामं अशी केलीत ना. आपल्या उद्धव साहेबांच्या सरकारनं काय केलं? काहीच नाही ना केलं. आता रणजित भैयांनी कुठल्या आघाडीत उभा राहिला? महाविकास आघाडी, महायुती का अपक्ष? तरी आता मला तर वाटतं ते मोठे नेते ते योग्य निर्णय घेतील ना. महायुती पण चांगलीच आहे. ते काय करत असते, लोकांना काय वाटतंय शेवटी कुठला जर नेता असला तर लोकांमध्ये जाणार, लोकांना विचारणार. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे आलं तर तुमचं काय राहणार मत? बाबा कुठनं उभा राहावा? नाही, आमचं प्राधान्य आहे अजितदादा गट. अजितदादा गट. ठीक आहे. हो, नमस्कार. राम राम. काय नाव? नागनाथ विठ्ठल शिरगिरे. किती एकर आहे? 18 एकर आहे. एवढी? हा. नदी एकडला 18 एकर? नदी एकरला 18 एकर आहे. बर. बोल. काय कसं करायचं आता ही निवडणूक? काय नाही, बबनदादा आहे आपल्याला. बबनदादा आहे. बबनदादा आता त्यांचं वय झाल्यामुळे आता भायाकडे ते सोपवले त्यांनी दोरा, ते आम्हाला मान्य आहे. काय ऊस आहे? 9-10 एकर ऊस आहे. बाकीचं आपली भुसार दान आहे, ती गुराई. हा. 700-800 गाठतं? होय. 700-800 होय. बरं. आता कसं करायचं? ही ऊस अजून कुठं तिकडे घाल? ऊस आहे बबनदादाकडे आमचा म्हणजे 2009 पासून तसं भारताला इकडे कारखान्यावर थोडं आमची म्हणजे जरा चलबिचल झाल्यापासून इकडे बबनदादाकडे आमचं ऊस आहे. विठ्ठल बंद होता म्हणून. विठ्ठल बंद होता म्हणून आम्ही तिकडेच गेलो. मग चालू केला की अमित पाटलांना? जरी चालू केला तर पडत्या काळात आम्हाला त्यांनी सांभाळल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे आणखी म्हणजे जोपर्यंत आमचं त्यांचं हे चांगलं आहे संबंध आहे आणि राहणार बेतनं बरोबर राहणार जायचं, पण त्यांनी पहिल्यापासून आम्हाला सहकार्य केलं. पडत्या काळात त्यांनी आम्हाला सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांना कुठला आहे तुम्ही? आम्ही विठ्ठल सभासद आहे. आधी शिरपूरला होतो. 3,500 रुपये दर 3.5 केला आणि 4 जर केला तर बबनदादा आम्ही सोडणार नाही, कारण त्यांचा आमच्यावर उपकार बी तेवढा येतं आणि त्यांनी सहकार्य केलंय आम्हाला तेवढं. आता जोपर्यंत दादा इथं म्हणजे हा आमच्या आता त्यांचं मोर्चा 5 वर्षाला बदली झाल्यावर मग इकडे अभिजित पाटील तेव्हा बघू आम्ही, तोवर काय आता नाही. आता तुमचं ठरलं शिंदे गटच आमचा. हो, अजून काय लोक आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? संतोष वायदंडे. व्यवसाय? गवंडी काम करतो. गवंडी काम करता. ग्रामपंचायत सदस्य आहे मी. चालू काय सांगताय? या मग पुढे थोडं. ग्रामपंचायत सदस्य किती मतांनी निवडून आला? मला पडली होती 365 मतं. 365 मतं. आता कोणाकडे घेऊन जाईल 365 मतं? 365 मतं दादा सांगेल त्यांच्याकडेच, बबन दादा सांगतील त्यांच्याकडेच. त्यांच्याकडेच. हां. बरं. हां. कशा पाय बबन दादा? अहो, दादाच कार्यच तसं आहे तर आमच्या गावातलं. काय रोड म्हणा, काही म्हणा, काय मागल ती फक्त शब्द टाकायचं काम आहे आमचं दादाला. दादाने केलं म्हणून समजायचं ती काम. असं वाटत नाही का माडा लांब पडतं इथं देगाव जवळ आपलं? काय नाही, दादा एके दादा. हा, दादा एके दादा. दादा एके दादा. ठरवलंय तुम्ही सगळं ओके करायचं. अजून इथं काय लोक आहेत, त्यांचं काय मत आहे? हो, नमस्कार. नमस्कार. बोला की. काय नाव? अशोक डुबल. घर आहे काही? हा. बर. कसं आता निवडणुकीत कसं करायचं? इकडे निवडणूक आली त्या निवडणुकीचं काय, आता दादाने आमच्या गावाला भरपूर कामं केली ती. अजून सोडला म्हणजे एकदा सोडून 3 वेळा रस्ता केला. गावात जी काही विकास आहे तेवढा त्यांनी भरपूर केलाय बघा. एकदा रस्ता नाही, 3-3दा रस्ता घेता ती नाही भरपूर कामं त्यांनी केली. ती ही काहीतरी दुसरी बोलत असतील ती विषय सोडा, पण आमच्या गावाला तर
प्रत्येक कुठलं काय काम असेल ते कधीच त्यांनी ही केलेलं असं सगळी कामच करत गेलेलं आहे ती. आणि इथून पुढे तर आम्ही दादांनाच मतदान देणार आहे. दादा ह्यावेळेस रणजित भाई येतात. बरं बाया असू द्या, त्यांनी दोंडा उभा करू द्या, हो दगड ठेवू द्या, आम्ही त्याला मतदान करणार. दादाने जी कोण उभा करणार आहे ती दगड ठेवू द्या, दोंडा ठेवू द्या, त्यांनी उभा करेल त्याला आम्ही मतदान देणार आहे ना. ठेवलं तर देणार आहे. का बरं एवढं काय एवढं काम म्हणजे कामच तेवढी केली ती ना, बर त्यामुळे आम्ही मतदान देणार आहे त्यांना. दादाला जसं जमतंय तसं भयाला जमल काय? 100% जमणार, 100%. बर आता दुसरी आहे की अभिजित पाटील आहेत. ती बाकीचं आम्हाला काय त्यांचं घेणं देणं बोलायचं नाही. आम्हाला कोणी असू दे, मोहिते असू नाही, पाटील असू, आणि कोण असू, आम्हाला काय त्यांचं घेणं देणं. आमच्या गावचा विकास दादांनी केलेला आहे. आम्ही दादांच्याच मागे जाणार आणि दादाला मतदान देणार. कुठल्या पक्षात लढावं? आई दादाकडे राहावं का तिकडे शरद पवारांकडे जावं? आता ते त्यांचा काय ती एवढी मला माहिती नाही बरं का. कुणीकडे जातं काय बद्दल काय वाटतं मला? कुणीकडे गेलं बरं का, आम्हाला त्यांचं काय नाही. आम्हाला दादांनी कामं केले त्यामुळे आम्ही दादाला मतदान देणार आहे. तू कुठल्याही पार्टीत जाऊ मग. बरं कुठल्या पार्टीत जाऊ? ठीक आहे. व अजून काय येतं? मावशी गीत एक. मावशी येऊ का? तर काय नाव? मंगल बजरंग डुबल आहे. तुम्ही इथलंच आहे का? हो इथलंच. माहेर? माहेर निमगाव आहे माझं. निमगाव माळशिरस का? नाही बबन दादाचं गाव आहे. आता काय बबन दादाचं गाव आहे तुमचं? हो माझं बबन दादाचं गाव आहे. बर मग आता तुम्ही बबन दादाच म्हणचाल की? एकमेव बबन दादा. एकमेव बबन दादा. वडिलाच्या माघारी ते माझे वडील आहेत. बर. आणि एवढी जनतेला सुद्धा कृपा करू नये, एवढं 5 वर्ष दादांना निवडून आणावं. बर. काय भाई असू दादा, वाटतंय भाई आता? त्यांनी भरपूर गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, सगळ्यांना सहकार्य केले. बर. सगळ्या सुविधा पुरवल्या त्या. पूर आला, अन्न पुरवठा आणि गाव भेटी भरपूर देतात. त्यांच्या एवढं कुणी आतापर्यंत काम केलेलं नाही. आता बबन दादांचा मुलगा रणजित भाई आहेत. हो आहेत. बबन दादाचा स्वभाव वेगळा, रणजित भाईचा स्वभाव वेगळा. तर बबन दादा सारखं जमल का रणजित भाईला माणसं सांभाळून ठेवणं? हे का, शेवटी कुंभाराने गाडगं घडवल तसं तो घडतं ना. मग दादा स्वतः घडलेत, हळूहळू रणजित भाई सुद्धा घडतील ना. स्वतः काय शिकलेलं नसते. असली जनता, वडील पाठीशी असल्यावर काय झालं ना घडायला, घडू शकतेच. आता तुम्ही तिकडल्या म्हणल्यावर तुम्हाला मी माहेरी आहे म्हणून मी ती सार घेत नाही. कळलं का? तुम्हाला काय वाटतंय त्यांचा स्वभाव कसा आहे? रणजित भाईंचा, बबन दादांचा? दोघांचाही चांगला आहे. बबन दादा जसे बोलतेत ना माणसांना, तसं भाईयांनी थोडा बोलायला शिकावं. खरं तर आता हळूहळू बोलायला सांगताय तुम्ही? हक्काने सांगते. माझे बाचे आहेत ते. आजीचं माहेर आहे शिंद्याचं. कळलं का? ठीक. हो चला अजून बघू काय लोक आहेत. मावशी कुठे गेलता इकडं? गणपती बघायला. बर. किती गणपती आहेत गावात? थोडी इकडे 4-5 आहे ती. गणपती आलाय? चालला काही? चाललाय. बर. काय नाव तुमचं? गाडगे, शोभा गाडगे. गाडगे. तुमचं? रंजना शिरगिरे. बर. आता निवडणूक आल्या तिथं कळालं का नाही तुम्हाला? होय कळाली. आता आलेत. बरं तुमचा आमदार कोण माहिती आहे तुम्हाला? बबन दादा. बबन दादा. बरं आता काय निवडणुकीत व्हावं? आता बबन दादानच परत यावं काय दुसरं? दादानं जेव्हा. का बर? गावाचा विकास चांगला करते ती. गावाचा विकास करते. काय विकास करते? काय रोड केलं. बर. देवीचं 10 लाख दिलं. ती तुमची देवीच होय? हा इकडे. अजून इथं नरसोबाला 6 लाख. दिव्य आम्हाला तुळजापूरला नेलं. तुळजापूरला नेलं? होय होय. अजून गावाचा चांगला विकास करा असं. चांगला विकास केलाय. तुम्ही काय म्हणताल? तुम्ही काय सांगताल दादाबद्दल? चांगलंच आहे. छान केलंय सगळं. छान केलंय. दादाचा मुलगा कोण माहित आहे का? रणजित शिंदे. ते आलते गावाकडे? सांगायला. कुठं? चावडीपाशी. चावडीपाशी आलते. काय म्हणले? काय चांगला असाच गावाचा विकास करा. बर. निवडून द्या आम्हाला. आम्ही काम करतो. योजना माहित आहे का? होय. आलं का? आलं की. काय केलं? काय ठेवलं का खात्यावर? का दिलं? खात्यावर कशाला ठेवतोय? आमचा असाच विकास करावा असं आमची इच्छा आहे. पैसा आल्यानं खुश आहे तुम्ही? कशाला खुश होतोय? नाही, आम्हाला निवडून आणलेलं बस आहे. बबन दादा निवडून आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. बबन दादाच निवडून यावं. बबन दादा निवडून असं वाटतं. ठीक आहे. अजून काय? नमस्कार. नमस्कार. थोडं साईडला येऊ. रस्ता आहे. काय वाटतंय? निवडणूक लागली आता. बबन दादाचा मुलगा रणजित शिंदे आहे, अभिजित पाटील आहेत, मोहिते पाटील आहेत. तिरंगी लढत होईल असं चिन्ह आहेत. कसं होईल? तिरंगी हो दुरंगी हो कसं बी होऊ द्या. आमच्या गावाला 2009ला आम्ही पंढरपूर तालुक्यातली 42 गावं 2009ला आम्हाला माढा विधानसभेला जोडलं. आणि 2009ला ज्यावेळेस माढा विधानसभेला जोडलं
त्यावेळी जरा थोडंसं आम्हाला पहिल्यांदा म्हणजे लांब वाटलं, परंतु दादानी एवढी विकास कामं केली की आम्ही नटतोय, म्हणजे आम्ही देवाचा आभार मानतोय की आमच्या तालुक्याचं विभाजन केलं आणि आम्हाला आवर्जून तुम्ही माड्याला नेऊन टाकलं. त्या माड्याला नेऊन टाकल्यामुळे आमचा एवढा विकास झाला की इतकी कामं, रस्ता असू द्या, तुमचे कुठलेही सभामंडप असू द्या, हे सगळं तर होईलच. लाईटीचे डीपी झाले सगळे, पण हे काय, कोणी सामान्यातला सामान्य माणूस दादांच्या नंबरवर फोन करू शकतो. दादांना PA नाही, दादा स्वतः फोन उचलतात. फोन उचलला की बोला काय काम आहे, काय काम आहे, काम विचारलं इथे काम मार्गी लावतात आणि काम मार्गी लावल्यावर माघारी फोन करून सांगतात तुमचं अमुक अमुक काम मार्गी लावले. अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी कधीच होणार नाही. ह्या सर्व 288 आमदारापैकी एकमेव आमदार म्हणजे सुसंस्कृत, सगळ्याला चालणारा, कोणाला न रुतणारा, लहानापासून मोठ्यांपर्यंत, माणसांपासून महिलांपर्यंत सगळ्यांना आपलं आपल्याचं वाटणारं असं नेतृत्व म्हणजे बबनदादा. कोणाला न रुतणार असला असं तर बिनविरोध झाला असतं की आता विरोध असतोच, विरोधासाठी विरोध असतो. कितीही चांगला माणूस असला, आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री, ते सुद्धा विधानसभेला पडले, विरोध वाचून पडले सुद्धा. त्यामुळे तसं काय नाही, विरोध हा विरोधासाठी असतो. काही जण विचाराचा विरोध करत नाही, विरोध करायचा म्हणून करतात. अजित पाटलांचं जवळ आहे, त्यांना काय, आम्हाला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही, कारण आम्हाला 2009 पासून दादानी एवढी मोठी आमची विकास कामं केली ती, त्यामुळे आम्हाला पुढे फक्त दादा दिसतात. आम्हाला दुसरं मोहिते पाटलाचा आमचा काही संबंध नाही, देणं घेणं ना आम्हाला फक्त दादा, आणि दादा कोणाला उभा करतील त्यांना आम्ही मतदान करणार. मग तिथं आम्ही पक्ष बघणार नाही, तिथं व्यक्ती बघणार नाही. दादा म्हणजे आमचं सर्वस्व. दादा म्हणजे बस. आता बघितलंय आपण, अजून सोंड गाव आहे, 2300 मतदान आहे ह्या गावातलं, आणि एकंदरीतच या गावचा जर कौल बघितला तर आपल्या लक्षात येईल की बबनदादा शिंदे यांचं गेल्या 25 वर्षातलं या भागातलं राजकारण असेल, ऊसाच्या संदर्भात त्यांचं फिरणारं राजकारण असेल, या सगळ्या अनुषंगानं इथली जी काही लोकं आहेत ती त्यांच्याशी जोडली गेलेली आहेत. आणि विकास कामावर सुद्धा लोक बोलत आहेत की रस्ते दिलेत, मंदिरांना निधी दिला आहे. त्यामुळं बबनदादा यांच्या नावाचा जो काही उल्लेख आहे तो लोकांनी केलेला आहे. खरं तर अजून मतदानासाठी 2 ते 3 महिने शिल्लक आहेत. त्या काळात अजून विरोधक समोर येणार आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपली स्ट्रॅटर्जी आखणार आहेत, आणि या सगळ्यात अखेर लोकांचं जे काय माइंडसेट आहे त्या कुठल्या उमेदवारावर येऊन थांबतंय हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं असणार आहे. सूर्यासोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, आजनसोंड, माढा.